नमस्कार मित्रांनो, महायुतीचे सरकार येणार नाही. सर्व महाराष्ट्रात महायुती विरोधी वातावरण आहे. यावेळची निवडणूक अतिशय अटीतटीची होईल. कोणीतरी अपक्ष, छोटा पक्ष किंवा तिसरी आघाडी किंगमेकर असेल. इतकंच नाही तर आमदारांचा सट्टा बाजार होऊ नये म्हणून हॉटेल ते जेट विमानेही बुक झालेली होती. असं असतानाही महायुतीने सर्वांनाच अचंबित करणारा विजय मिळवला. या ऐतिहासिक विजयाची नेमकी कारणे काय हे पाहण्यासाठी मी उत्कर्ष कोंडावार आपले या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. महायुतीच्या सरकारने जून 2024 मध्ये माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत वार्षिक 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जात आहेत. जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत 2.34 कोटी महिलांनी याचा लाभ घेतला, जे राज्यातील एकूण महिला मतदारांपैकी जवळपास निम्मे आहे. निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीची सत्ता आल्यास योजनेअंतर्गत दरमहा 2100 रुपये दिले जातील असे आश्वासन दिले होते. महायुतीला आशा होती की लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची मते मिळण्यास मदत होईल. अशीच योजना भाजपसाठी मध्य प्रदेशात प्रभावी ठरली, जिथे काँग्रेस विजयी होईल वाटत असतानाच भाजपा विजयी झाले. मध्य प्रदेशातील लाडली बहिणा योजनेची नक्कल करून महायुतीने महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू केली. यामध्ये महिलांना वेळोवेळी पैसे मिळाले. या योजनेमुळे महिला मतदार महायुतीकडे वळल्या व मतदानाचा टक्काही वाढला. या निवडणुकीत झालेली एक बाब जी सहसा लक्षात येत नाही ती म्हणजे संघाची कामगिरी. लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजप आणि संघाचे संबंध बिघडत असल्याच्या अनेक बातम्या येत होत्या. निकालात भाजप 240 जागांवर घसरला. या निकालाचा संबंध RSS आणि भाजपमधील बिघडत चाललेल्या संबंधाशी असल्याचे दिसून आले. यानंतर हरियाणाच्या निवडणुकीत संघाने बाजी मारली आणि भाजपने 48 जागा जिंकून हॅट्रिक केली. महाराष्ट्रातही भाजपसाठी मते मागण्याचे काम संघाने केले. यासाठी संघ मैदानात उतरला. लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी बाहेर न पडलेल्या भाजपच्या मतदारांना संघाच्या लोकांनी बूथवर नेले. संघाने सुमारे 60,000 कार्यकर्त्यांना मैदानावर आणले. सुमारे 12,000 लहान मोठ्या सभा घेतल्या. संघ कार्यकर्त्यांनी सोसायट्यांमध्ये खुर्च्या आणि टेबल्स लावले. ज्या जागांवर भाजपचा विजय निश्चित होता त्या जागांवरही संघाने लक्ष केंद्रित केले. संघ ज्या मुख कार्यकर्त्यासाठी ओळखला जातो त्यांची भूमिका या निवडणुकीत पाहायला मिळाली. संघाने प्रत्येक मार्गाने भाजपसाठी मते मागितली, जी निकालात स्पष्टपणे दिसून येत आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीने संविधान आणि आरक्षणाचे मुद्दे मांडले, जे त्यांच्या फायद्यात ठरले. भाजप 240 तर काँग्रेसने आघाडीसह 99 जागा जिंकल्या. मात्र महाराष्ट्रात काँग्रेसची MVA नॅरेटिव्ह तयार करण्यात मागे पडली. केवळ गद्दारचा नारा देत MVA पुढे सरकली. यामुळे ते मतदारांना भावले नाही. निवडणुकीच्या सुरुवातीला काँग्रेसने संविधान हा मुद्दा बनवण्याचा प्रयत्न केला होता, पण लोकसभा निवडणुकीत जसा मुद्दा चालला तसा विधानसभा निवडणुकीतही तो चालला नाही. खरे तर एका निवडणुकीत एक मुद्दा चालतो हे काँग्रेसने समजून घेतले पाहिजे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने बांधलेली पकड या निवडणुकीत सैल झाली. या निवडणुकीत भाजपने जातीय समीकरण सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. भाजपने कांद्याच्या निर्यातीवरील शुल्क कमी करण्यापासून ते बंजारा हेरिटेज म्युझियम बांधण्यापर्यंतच्या हालचाली केल्या. गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्या काळात निर्माण झालेल्या भाजपच्या माधव फॉर्म्युल्याला या निवडणुकीत वेग आला. भाजपच्या माधवमध्ये माळी, धनगर आणि वंजारी समाजाचा समावेश आहे. हे तिन्ही समाज OBC प्रवर्गात येतात. भाजपने या निवडणुकीत मराठा व्यतिरिक्त इतर OBCंना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. भाजपाने हरियाणाच्या धर्तीवर महाराष्ट्रातही छोट्या जातींना लक्ष्य केले. उदाहरणार्थ भाजपने विदर्भात तेली उमेदवार उभा केला, जिथे तेली समाजाची संख्या 6% आहे. कुणबी, कोमटी, हलबा यांसारख्या छोट्या जातींना आकर्षित करण्यात भाजपा यशस्वी झाले. याशिवाय दलित मतेही एकटवली नाहीत. 2019 मध्ये दलित आणि मुस्लिम मते पूर्णपणे बाजूला टाकली गेली. यावेळी तसेच झाले नाही. याचा फायदा महायुतीला झाला. या निवडणुकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रात झंझावाती प्रचार केला.
त्यावेळी बांगलादेशात हिंदूच्या झालेल्या परिस्थितीकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यांनी बटेंगे तो कटेंगे ही घोषणा दिली. या घोषणेला अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजपच्या काही नेत्यांनी विरोध केला, परंतु यामुळे हिंदूंची मते एकटवल्याचे निकालातून दिसते. योगी आदित्यनाथ यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात अनेक प्रचारसभा घेतल्या. या प्रचारसभेत त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या घोषणेत सुधारणा करून एक नवीन घोषणा दिली, एक है तो सेफ है. याचाही परिणाम झाल्याचे निकालाच्या कलावरून दिसते आहे. शिंदे सरकारने गेल्या वर्षी मांडलेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना आणली. त्यासाठी अर्थसंकल्पात 5,500 कोटींची तरतूद केली. या योजनेत बेरोजगार युवकांना कंपन्यांमध्ये रोजगार दिला गेला. त्यात 12वी पास उमेदवारास महिन्याला 6,000, ITI उमेदवारास 8,000 आणि पदवीधर उमेदवारास 10,000 रुपये दिले गेले. या योजनेचा फायदा महायुतीला झाला. अखिल भारतीय उलेमा बोर्डाचा फतवा हा विषय शेवटच्या 3-4 दिवसात भाजपाने चर्चेत आणला. त्यामुळे हिंदूंची मते एकटवली गेली. तसेच अधूनमधून वक्फ बोर्ड हे विधेयक चर्चेत राहिले. यातून महाविकास आघाडी मुस्लिम लांगुलचालन करत असल्याचा संदेश देण्यात भाजप आणि शिंदेंची शिवसेना यशस्वी ठरली. याच कारणांमुळे आपण महाविकास आघाडीपेक्षा कसे वेगळे आहोत हे सर्वसामान्यांमध्ये ठसविण्यात महायुती यशस्वी ठरली व त्याचा निकालातून परिणाम स्पष्ट दिसतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो. भेटूया पुढील व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद.